100% आपण गड चढलाय. आपण गडाच्या जवळ पायथ्याशी पोहोचले. ऍक्च्युली गाईस चढलोय तिथून स्टार्ट केली असा सापाचा ओळख. नमस्कार मित्रांनो, परत आपल्या याच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं. तर मित्रांनो आता मी मामासोबत चाललोय. तर मामा आहे पाठीमागचा, तर तो झाला तोरण्याला. तर मित्रांनो सकाळपासून किती आता आम्ही 1.5 तास झाला आम्ही आलोय. तर ऍक्च्युली आम्ही हायवेवर उभं थांबलोय. तर ब्लॉग काढायचं कारण आता झालंय की आम्ही तोरणा किल्ला बघणार आहेत. तर चला मित्रांनो बघतो. आता इथून बघू शकता आता पाठी भारीवर तिथं GoPro द्या मला, द्या ना GoPro. काही GoPro नसलं शिकली काय नव्हता. शोभत कसलंय कसलंय बहुत खतरनाक पब्लिक. एकच नंबर आहे. अरे यार एक नंबर होईल तर भयानक आहे. मस्त एक नंबर सीन होता. आणि मी आणि आम्ही एवढी ट्रॉफिक आहे पुण्यामध्ये काय बोलायचं. आणि आता आम्ही फायनली बोगद्यात आहेत टनल मध्ये, जे की बँगलोर हायवे कात्रजच्या समोरचा पहिला बोगदा. असं वाटतंय ते गाणं लावलंय डीजे मध्ये नाचतोय, आवाज पण येत नसणार. मामासोबत लय मोठा पंगा घडलाय. मामाच्या गोप्रोचं स्टिकच गायब झाले. अख्खं पुणे पास करून आलोय आणि आता नाही बसणार मामा. देशी जुगाड चाललाय आता मामाचं. काय करणार रे, नसीब खराब असलं तर असं होतं. एवढं पुणे सोडून तोरण्याच्या खाली थांबलोय आम्ही. स्टिक नाही सापडत. ज्ञानी बाबा आहे आम्ही, ज्ञानी बाबा. देशी जुगाड चाललाय आता. ओरिजिनल घेऊ आपण पुण्यात गेल्यावर. डुप्लिकेट घ्या, ओरिजिनल नका. डुप्लिकेट चांगले असते. झाला देशी जुगाड नाही घेत. नाही येत. तुम्ही एक काम करा, हातानेच ब्लॉगिंग करा. ओके चला भावानं, मी आता डायरेक्ट किल्ल्यावर भेटतो तुम्हाला. गाईज मी आलो इथं. माझी गाडी मी पार्क केलेली आहे. तर माझी गाडी BMW पार्क करून टाकली. तर इथं तेवढी गर्दी नाही वाटते. आणि पाठीमागचं तोरणा किल्ला दिसतंय मला इथून. तिथं आम्हाला जायचंय खालून चलत. कुठलं मामा मंदिराची वाट बघ. कुठलं तरी मंदिर आहे, मामा विसरलाच म्हणते मंदिर. 5 वर्षापूर्वी आलो होतो इथं. हा मी 10 वर्षापूर्वी आलतो. काय झालं विसरलो, कारण की रस्ता त्यावेळेस तिथपर्यंतच बनलेला होता. आणि मला आता एंडिंग दिसते इकडं समोर वर आलेली संपलेली. त्यामुळं काही मामा आपल्याला तिथं जायचं कोपऱ्यात ना. आता तिथं जायचं आपल्याला. गाईच मला ना तिथं जायचं कोपऱ्यामध्ये. तिथं 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 त्या टेकडीवर ही बोट ठेवतो काय, त्या टेकडी जाणार मी आता. त्या टेकडीवर मामाचा पचका झाला. गोप्रोचं हे तुटून गेला. चला भावा, मी डायरेक्ट वर भेटतो जरा. चलो मामा. पाणी पाणी घेऊ प्यायला. पुरं पाणी का प्यायला. इथं एकच खोपडी आहे. थोडं खायला प्यायला घेतो मामा म्हणते. घ्या. मी आणणार नाही. कॅरी बॅग मध्ये भरून पाण्याची बॉटल काय करते.
वर का डस्टबिन नसते रे, वर काय घे मला बुक आपण बारलेली कोण जातो का नाही हे तू वजन नाही खाली असल्यावर त्याचं वजन होतं का नाही मग हा पण हे असे फिरण्यामध्ये दिसत मला घेतली नाही, पावशी काय लागणार? हाय का काय खाणार आहे तू? वर नाही ना मावशी दुकान कुठलंच वरती नाही नाही काय नाही. किल्ल्यात असतं काय माहिती पण रस्त्याला तर आज काहीच नाही भेटत. नाही भेटणार कारण की गर्दी कमी वाटते मला अशी गर्दी माहिती आता ही गावाल्यांची गाडी होती कॉलेजवाल्यांची इथं वेल्ल्यातली. चला आपण जाऊ वर खायला घेऊ काय? घ्या काय घेऊ खायला? चला डायरेक्ट मी आता किल्ल्यापाशी भेटतो तुम्हाला काय घेऊ खायला? काय घेऊ? नाही का थोडाच वर चढलं पाणी प्यायला लागलोय असं वाटतं मी हार मानतोय तर माझा मामा तर नाही म्हणते यायचा तर आपल्याला तिथं जायचंय अजून असं चलत 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 तिथं जायचंय आलोय त्या खालच्या दिशेनंच आणि त्या गावात गोपुराचा स्टँड बघत होता माझा मामा मी चाललोय त्याचे ब्लॉग असतात हिस्ट्री विषयी असतात हिंदीमध्ये त्याची पण मामाचे अशा प्रकार बनवावा लागलाय स्टँड तुटलं ना डिशी जुगाड करावं लागतं मग व्हिडिओ घे की. मी नाही घेणार माझ्या याच्यात घे ना. नाही घेत मी चला भावन मित्रांनो येत्या वेळेस काहीच चढलो नाही पण पाणी तेवढं पिलंय सगळी बॉटल रिकामी झाली तर हाय ते झरणा दिसलाय मला पाणी प्यायचं तरी तर मी पाणी भरतोय म्हणजे सगळं डोंगरा म्हटलंय सगळ्यात महाग पाणी कोटी रुपयाचं पाणी बॉटल म्हणजे अशी भरायची बुडबुड्या मारून ना ते कचरा जाणार नाही गाईज बॉटल भरली पाणी बघा संधी एकदम स्वच्छ दिसते असं वाटत नाही त्याचं कचरा आहे म्हणून कारण पाणी भारी येत पण फुले छान आहेत पण इथं राहिले थोडायचं काहीच मावशी तर दुकाना म्हणते तर सगळ्यात पहिलं माकड आहेत रस्त्याने दिसतील पण मला सगळ्यात पहिले माकड खरंच मामा माकडच वाटतं तुम्ही काहीच किल्ल्याचं फक्त 50% मी भाग चढलोय चढल्यानंतर एवढा व्ह्यू पाहायला भेटलाय मला अजून त्या कोपऱ्यात जायचं आपल्याला त्या कोपऱ्यावर भारी इकडचा पण नजारा भारी पण आहे मामा गेला तिथं ब्लॉग बनवत आहे सगळा किल्ल्याची हिस्ट्री परत आताची वाजले ऍक्च्युली काट्याचं झाड आहे काट्याचं तर मी तोडणार मामाला देणार बापू काटा घुसला हातामध्ये तोडले मी मामाला कॅच पकडून हातात चला जातो आपण चढणार किल्ले भेटतो मामाला तुम्हाला काहीच पाठी मग पाणी चालू आहे थांबा ना मामा इकडे बघा ना कॅच पकडा तुम्हाला म्हटलं हाताला टोचल म्हणून फेकत होत नाटकबाजी गाईज फायनल तर तोरणाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन आलोय मी पण खूप टाइम लागला यायला खालून असा आला तर हा जर दगड जर इथून खाली पडला तर सरळ खाली ठाकलं डायरेक्ट दरीत मामा तर गेलाय वर आणि वरतून पाऊस पण खूप येत आहे इथंच दमलोय काय माहिती गड फिरणं होईल चला मी तर गड फिरवतो आणि तुम्हाला पण दाखवतो अजून वर जायचं वर
गाईस 100% आपण गड चढलाय. आपण गडाच्या जवळ पायथ्याशी पोहोचले. ऍक्च्युली गाईस चढलोय तिथून स्टार्ट केली. असा सापाचा वळण घेत 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 इथं आलो. इथं चला. ऍक्च्युली आताची वाजले असतील 2:30. गर्दी तर कोणीच दिसत नाही इथं. आमच्या दोघांशी काय माहित अजून कोण आहे वरती. हो गाडाची पायरी लागली इथं. काहीच मामाना चढायला लय थकत आहे माहितीये का. तरी सगळं दादू वगैरे आपण आलो गडाच्या पायथ्याशी. काय माहित कसं चढणार का. चला भावना आपण जाऊ आता पायऱ्या भाई. तर काही मी किल्ल्यावर आलोय. मामा काढताय तिकडे ब्लॉगिंग करते. तर असं मला वाटतं की हा व्हिडिओ नाही गेला खूप मोठा होणार आहे. तर याचा दुसरा पार्ट पण मी टाकेल. त्याच्या सगळी किल्ल्याची माहिती वगैरे असेल आणि किल्ला पण बघायला भेटेल. तर भावांनो मी किल्ला बघतोय. तर टाटा बाय.